एक म्हणजे मी जसं एका प्रसिद्ध वॉशिंग पावडरची जाहिरात आहे की दाग अच्छे है, तसं मनोरंजन अच्छा आहे अशी मला थोडीशी लाईन घ्यायची कारण त्यातले असंख्य मुद्दे बरोबरच आहेत, त्याच्याशी दुमत असायचं कारण नाही, ते सहमतच आहे. ते मान्य करून मला म्हणायचं की दाग अच्छे है, मनोरंजन अच्छा आहे. एक तर भारी नरकीने अतिशय अचूक आणि फार छान उल्लेख केला आणि मला चांगली मला स्टार्ट मिळाली की दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा ज्याच्यापासून सुरू होते त्या पहिल्या दिवाळी अंकाचं नाव मनोरंजन होतं. मनोरंजन या शब्दामध्ये मन आणि रंजन या दोन्हीचा सांधा साधला गेलेला आहे. मन आहे आणि त्याचं रंजन आहे. करी रंजन जो मुलांचे जडेला नाते प्रभूशी तयाचे असं साने गुरुजी म्हणाले होते. त्यामुळे मनोरंजन रंजन या गोष्टी वाईट नाही आहेत, ज्याच्याबद्दल आपण स्वतःवर टीका करावी आणि इतरांवरती सुद्धा टीका करत सुटावं इतक्या त्या वाईट नाही आहेत. प्रश्न त्याच्या स्वरूपाचा आहे आणि तिथे स्वरूप जर का बदलत असेल तर चांगल्या प्रकारचं रंजन सुद्धा महत्वाचं ठरू शकतं. मी इलेक्ट्रॉनिक मीडिया वगैरे बद्दल तर मी बोलणार आहे, थोडंसं मी बोलेन, पण मला मीम बद्दल बोलायचं आहे. एक अतिशय पॉवरफुल माध्यम आहे. व्यंगचित्र सगळ्यांना काढता येत नाही कारण त्यासाठी तुम्हाला चित्रकारिता पत्र, तुम्हाला चित्रकार असावं लागतं, तुम्हाला बॉडी अॅनाटॉमी मला तुम्हाला लक्षात यावी लागते. राज ठाकरेंनी सांगितलं होतं की व्यंगचित्रकला ही सगळ्या चित्रकला कलांपैकी सगळ्यात वरची कला ही व्यंगचित्रकला आहे, त्यामुळे ती आपल्या कोणाला झेपणारी नाहीये. पण मीम करणं आणि तितकाच चांगला आशय व्यंगात्मक पद्धतीने मांडणं आज सर्वांना शक्य आहे. सोशल मीडियावरती असे ग्रुप आहेत की ज्यांचे मीम्स व्हायरल झालेले आहेत आणि अनेक सामाजिक राजकीय विषयांवरती त्यांनी जोरदार प्रहार केलेला आहे. हरी नरकेजी, आपल्याला कल्पना नसेल, आता ज्योतिबा फुले किंवा संविधान दिन याचे विषय घेऊन मीम्स तयार झालेले आहेत आणि अतिशय म्हणजे तो जो बोल्ट नावाचा जो रनर होता त्याचा चेहरा ज्योतिबा फुलेंचा चेहरा लावला आणि ते लोकशाही मूल्य पुढे घेऊन जात आहेत. ज्योतिबा शाहू महाराजांना देत आहेत, शाहू महाराज पुढे आंबेडकरांना देत आहेत, अशा प्रकारचे मीम्स बनवले गेले. त्यातलं पुढचं एक मीम होतं, त्याच्यामध्ये रामदास आठवले पडलेले दाखवले, ते सोडून द्या, पण असं मीम बनवलं गेलं. ही राजकीय जागृती आहे. सिरियस लिहायला पाहिजे का किंवा अतिशय गंभीर माध्यमातूनच काम झालं पाहिजे का, तर झालं पाहिजे, त्याचं मी नाकारत नाहीये. पण त्याचप्रमाणे हे जे प्रयोग होते त्याची आपण दखल घेणार आहोत की नाही. स्टँडअप कॉमेडी हे मनोरंजनाचं एक साधन, याबद्दल आपलं एकमत आहे. पण तेच वीर दास जेव्हा अमेरिकेतल्या कॅनेडी सेंटरमध्ये मैं दो भारत से आता हूं ही कविता सादर करतो, त्यावेळी तिकडे तरुणाईने भरलेला मास, आणि कॅनेडी सेंटर मधले कार्यक्रम महाग असतात, पैसे देऊन ते आलेले लोक असतात, त्यांनी ती कविता सादर केली, ती व्हायरल झाली आणि एक अतिशय गंभीर विषयाला त्यानं एका स्टँडअप कॉमेडियनने वाचा फोडली. तर तो स्टँडअप कॉमेडियन आणि त्याची कविता ही तुमच्या अग्रलेखांच्या, आमच्या चर्चांच्या तोडीस तोड नाही का, आपण त्याला नाही म्हणू शकतो का, माझा आपल्याला प्रश्न. आणि त्या दृष्टीने मी म्हणतो मनोरंजन अच्छा आहे. ते करणारं कोण आहे हे महत्वाचं आहे. विनोद दुआ आज आपल्यामध्ये नाहीये, गिरीश सर आणि सगळे मान्यवर, आज एवढा महत्वाचा मोठा पत्रकार आजच्या काळामध्ये आपल्यासोबत नाहीये. पण राजकीय विषयावरती अतिशय जोरदार भाष्य करणारा आणि अतिशय मूलगामी, त्यांच्या भाषेत त्यांचा जो आवडता शब्द होता खासा उमदा भाष्य करणारा असा, पण तो जायका इंडिया का सारखा कार्यक्रम सुद्धा करत होता आणि आपल्याला अन्नपदार्थांची चव, भारतभराच्या सर्व संस्कृतीमधल्या अन्नपदार्थांची चव आपल्यापर्यंत आणत होता. आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायचंय आणि तो हा मुद्दा अनेकांनी मांडला की लोकांपर्यंत आपल्याला फटकून राहता येणार नाही, विचारवंतांच्या कोशामध्ये आपल्याला बसता येणार नाही, समाज बदलतो हे आपल्याला मान्य करावं लागेल. हे खरंय, मगाशी जयदेव डोळेंनी सुद्धा श्रेय साधला, भारत बदललेला आहे 2014च्या आधीचा नंतरचा. पण जर का तो बदलला असेल आणि ते एक बहुसंख्याक वास्तव असेल, तर त्या वास्तवाशी आपण फटकून राहणार आहोत का? ते लोक जर का तुमच्या समोर असतील तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की नाही, हा आपल्याला आपल्या समोरचा प्रश्न आहे. आणि त्या दृष्टीने जर का रंजनाच्या माध्यमातून असेल, मनोरंजनाच्या माध्यमातून असेल, तर आपण त्यांच्याशी बोलता आलं पाहिजे. आपण मुळात हा विषय ठेवण्यात आला होता की माध्यमांचं मनोरंजनीकरण. त्याच्यामध्ये मी गृहीत धरतोय की माध्यम म्हटल्यानंतर वृत्त आणि प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक, मला तर गृहीतच होतं की बहुधा टीव्ही चॅनलला सगळ्यांना ठोकून काढणार, पण तसं झालं नाही. सगळ्यांनी बॅलन्स व्ह्यू मांडलेले, प्रिंटला पण घेतलेला आहे. आपल्याला कदाचित म्हणजे पत्रकारितेच्या मुलांना माहित असतं, कारण इतिहासाचा पहिलाच पेपर असतो की भारतातला पहिलं पेपर हिकीज गॅझेट म्हणून होतं, बंगालमध्ये सुरू झालं होतं आणि ब्रिटिशांची लफडी छापण्याचं गॅझेट म्हणजे हिकीज गॅझेट. त्यामुळे भारताची महान परंपरा, पत्रकारिता परंपरा ही एका पीत पत्रकारितेने सुरू झालेली आहे, याचा आपण कृपया सगळ्यांनी, जयदेव डोळे सर तुमच्याकडनं शिकलोय आम्ही. तर अशी परंपरा आहे, पण म्हणजे भारताची खरी परंपरा आहे का? आपण आज हिकीज गॅझेट कोणाला आठवत नाही, आम्हाला आठवतात ते आगरकर, आंबेडकर आणि ही सगळी मान्यवर मंडळी. पण प्रश्न असा आहे, हिकीज सुद्धा तितका वाईट नव्हता जयदेव डोळे सर, त्याने त्याच्यातून सुद्धा ब्रिटिशांचा हा दुटप्पीपणा लोकांपर्यंत आणण्याचा जाहीर प्रयत्न केला. त्याने हा विचार केल्याने की मी पण गोरा आहे आणि मी एका दुसऱ्या गोऱ्याची कातडी वाचवली पाहिजे. माझ्या मते या अर्थानं सुद्धा डाग अच्छा आहे, मनोरंजन अच्छा आहे. जसं कलेच्या बाबतीत, कलेसाठी कला की जीवनासाठी कला हा वाद
चर्चेला जातो. तर जरा थोड्या काळासाठी आपण जर का मानलं की कलेसाठी कला हा सुद्धा एक आर्ग्युमेंट आहे आणि ते महत्वाचं आहे, की तुमच्या जीवनाचे काही का प्रश्न असते ना, आम्हाला हे मांडायचे आणि ते आमच्यासाठी आहे. तुम्ही दरवेळी आम्हाला तुमच्या जीवनाची मुलं आमच्या समोर लादू नका. त्या दृष्टीने मनोरंजन हे एक जर का मूल्य असेल, आणि जसं मगाशी एका वक्त्याने हा उल्लेख सुद्धा केला, की आता मॅडमनी उल्लेख केला होता, की आजच्या या प्रचंड धकाधकीच्या करिअरच्या, अनरिअलिस्टिक करिअर गोलच्या, नातेसंबंधांच्या या जाचामध्ये माणूस पिचला असेल आणि त्याला जर का नको असेल वैचारिकता आणि त्याला जरा मेंदू बाहेर ठेवून यायचं नाटक, प्रचंड कॉमेडी, डोक्याला शॉर्ट नसलेलं नाटक बघायचं असेल, तर त्याला आपण दोष कसा देणार? आणि ते दाखवणारी व्यवस्था असेल, मग ती एखादी मनोरंजन सटायरिकल सिरियल दाखवणारा टीव्ही चॅनल असेल, एखादं नाटक असेल, किंवा अशा प्रकारे कोणी कॉमेडी दाखवणार असेल, तर त्यांना आपण नाही कसं म्हणायचं, हा पण मुद्दा आहे. आणि हा थोडा सहानुभूतीने विचार व्हावा. मी त्याचं समर्थन करणार नाही, पण थोडा सहानुभूतीने विचार करावा, ही विनंती मी या सगळ्या मान्यवरांना करेन. आपण कोणत्या काळात आहोत हा सुद्धा विचार, म्हणजे जसं मी इलेक्ट्रॉनिक मीडियात, मी तुम्हाला माझी अडचण सांगतो. हे प्रिंटची मंडळी आहेत, सगळी प्रिंटमध्ये मान्यवर सगळी मंडळी आहेत. मला अशा प्रेक्षकाला टीव्ही चॅनल समोर, आमच्या चॅनल समोर मला धरून ठेवायचं आहे, की जो 140 अक्षरामध्ये मत व्यक्त करतो, जो सारखा स्क्रोल करत असतो, ज्याच्यामध्ये त्याचा अंगठा दुखायला लागलेला असतो, जो 30 सेकंदाचं रील बघितल्यानंतर लगेच पुढचं रील बघायला लागतो, जो मी मगाशी याचा उल्लेख केला होता, की मेंटोसची गोळी कोकोकोलाच्या बाटलीमध्ये टाकल्यानंतर काय होतं याला प्रचंड प्रमाणात बघतो, पण त्याच वेळी एखाद्या गंभीर विषयावरती सादर केलेला व्हिडिओ बघत नाही. मी त्या प्रेक्षकाशी बोलतोय आणि त्या प्रेक्षकाला आकृष्ट करण्याचा प्रयत्न करतोय, गिरीश सर, की जो स्क्रोल, काउंटर करंट किंवा या द वायरचे जे प्रीमियम कंटेंटच्या वेबसाईट असतात, ज्याला सबस्क्रिप्शन असते, त्याचे पैसे तो भरत नाही. मला त्या, माफ करा तुम्ही सगळेच असे नाहीत, पण त्या फुकट्या वर्गाला सुद्धा टिकवून ठेवण्यासाठी मला काम करायचं आहे. मला त्या प्रेक्षक वर्गासाठी काम करायचं असतं, की जो न्यूज चॅनल जेव्हा सबस्क्रिप्शन बेस्ड होता, तेव्हा महिन्याची त्याची सबस्क्रिप्शन फी 12, 15, 17, 18, 20 रुपये असते. ती भरावी लागू नये म्हणून तो फ्री न्यूज चॅनल्स कोणते आहेत याच्यासाठी जेव्हा आपला पॅक बदलत असतो, न्यूजचा पॅक बदलत असतो, मला त्याच्याबरोबर काम करायचं आहे. आपल्याला त्या प्रेक्षक आणि वाचक वर्गाबरोबर काम करायचं आहे, की जो, उदाहरणार्थ समजा आता लोकसत्ता असेल आणि कुठेतरी एक वृत्तपत्राने आमच्या वृत्तपत्राबरोबर 500 रुपयाच्या स्कीम बरोबर एक वाडगं फ्री किंवा एक भांडं फ्री देत असेल, तर एका स्टीलच्या भांड्यावरती तो गिरीश कुबेरांची अख्खी पत्रकारिता बाजूला ठेवतो, तो पेपर घेत नाही. मला त्या प्रेक्षकाबरोबर आणि त्या वाचकाबरोबर काम करायचं असेल, तर माझा आपल्या सगळ्यांना प्रश्न आहे, की आम्ही कोणती पत्रकारिता केली पाहिजे, कशी केली पाहिजे. तुम्ही प्रश्न सांगितले, पण एका नाही थोडं सोल्युशनच्या दिशेने सांगितलं असतं तर बरं झालं असतं. या अशा सगळ्या काळामध्ये सगळंच नकारात्मक आहे का? तर मुळीच नाही. मी सुद्धा मगाशी उल्लेख केला, अतिशय चांगल्या कंटेंटला सुद्धा प्रतिसाद देणारा वर्ग आहे. मी जसं मगाशी सांगितलं, की अतिशय चांगल्या प्रकारचे प्रयोग करणारे सुद्धा तरुण पत्रकार आहेत आणि ते आपापल्या परीनं काम करतायत. एक आपण थोडंसं ध्यानात घेऊयात, की कोणत्याही गोष्टीला, म्हणजे जसं लोकसत्ताचं ब्रीदवाक्य जाणत्या जनांसाठी, तर जाणते जन हे नेहमीच मूठभर असणार. जगाच्या इतिहासात कोणतीही क्रांती, कोणताही नवा विचार हा हा मासेसकडनं आला नाही, कोणीतरी नेहमी अल्पसंख्याकच राहिलेला आहे. कोणत्याही समाजाच्या कोणत्याही टप्प्यामध्ये विचारवंत अल्पसंख्यक असतात. भारतातले आतापर्यंतचे सगळे विचारवंत वर्सेस भारताची एकूण लोकसंख्या, विचारवंत अल्पसंख्य असतील. भारतातले सगळे डॉक्टर वर्सेस भारताची लोकसंख्या अल्पसंख्यच असतील. जगामध्ये कोरोना एवढा पसरला, इतके लोक मेले, पण कोरोना लसीवरती संशोधन करणारे जगभरातले लस तज्ञ किंवा ते जे काही पॅन्डेमिक तज्ञ वगैरे असतात, ते मूठभरच असतील. तुम्हा सगळ्यांच्या प्रेमापोटी इकडे पुढचं गेले 1.5-2 तास बसलेले आहेत, ते मूठभर आहेत. नाशात असेल, म्हणजे ज्याला एक साधारणपणे मॉडेल आम्ही बघतो, म्हणजे टीव्ही मध्ये तरी बघतो, की 80% व्यवसाय बघायचा आहे, पण 20% मध्ये आपण स्पेस तयार करू शकतो. आणि ती स्पेस कशी रुंदवायची, लोकांना वेगवेगळ्या कार्यक्रमांकडे कसं आकृष्ट करता येईल, वेगळा कार्यक्रम कसा देता येईल, ते आपल्याला बघता येईल. आणि त्याचवेळी लोकांकडनं सुद्धा अपेक्षा आहे, की हे जर का टिकवायचं असेल, आणि हा उल्लेख सुद्धा मगाशी होऊन गेला होता, हे सगळं तुम्हाला टिकवायचं असेल, मग हे साहित्य संमेलन आहे, तुम्हाला होऊ द्यायची असेल, तर तुमची उपस्थिती गरजेची आहे. तुम्हाला जर का चांगले कार्यक्रम टीव्हीवर बघायचे असतील, तुम्हाला चांगले वृत्तपत्रांवरती चांगला कंटेंट हवा असेल, तर तुम्हाला त्याला सपोर्ट करावा लागेल. एक वृत्तपत्र 17 रुपये त्याची प्रोडक्शन कॉस्ट असते, तो तुम्हाला 3 आणि 4 रुपयाला मिळत असतो, आणि तो 1 रुपयाने वाढला की तुम्ही तो बंद करता. अशाने ते वृत्तपत्र आणि त्याची अख्खी परंपरा आणि त्याचा अख्खा कंटेंट तुम्ही हॅम्पर करत असता. आज महाराष्ट्रातली अनेक साप्ताहिक, दैनिक अशा परिस्थितीत आहेत. चॅनल समोर सुद्धा, चॅनल्सवरती आपण म्हणतो की काय चर्चा चालू आहे, नुसता टाइमपास चालू आहे, हे काय ग्रामरचं आहे, हे काय व्याकरण आहे, आणि काय सगळं चाललेलं आहे. कधीतरी विचार करा, तिथे सुद्धा तुमच्यासारखीच माणसं आहेत. हे संपूर्ण माध्यम जर का आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल, रोज चालवायचं असेल, हे सगळे आमचे कॅमेरामन बंधू आहेत, हे कोणत्या ना कोणत्या चॅनलशी संबंधित आहेत. न्यूज, तुम्हाला कदाचित माहित नसेल, पण एक छोटंच गुपित सांगतो, फार मोठं नाहीये. न्यूज चॅनल सॅटेलाइटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची दर महिन्याची कॉस्ट 1.5 कोटी रुपये आहे.
तुम्हाला चॅनल फ्री न्यूज मध्ये पण द्यायचं आहे, तुमच्यासाठी चांगले कार्यक्रम पण ठेवायचे, तुम्हाला ते तुमच्या म्हणजे बरं मराठीचा बाबतीत प्रॉब्लेम असा होतो की संध्याकाळच्या वेळेला आमचे हे लोक नेटफ्लिक्स सुद्धा बघणार, ते सोशल मीडियावरती सुद्धा असणार, ते हिंदी सिरियल सुद्धा बघू शकतात कारण हिंदी येतं आपल्याला मराठी माणसाला, शिवाय ते मराठी सुद्धा वाचणार, ऐकणार, त्या सिरियल्स बघणार. याच्यातून चुकून माकून वेळ मिळाला तर सकाळचे पेपर तरी कंपल्सरी वाचले जातात, कारण सकाळी कोणी सिरियल बघण्या इतका अजून आपला मराठी माणूस असा झालेला नाहीये. सकाळी तरी तुमचे पेपर वाचले जातात. संध्याकाळच्या वेळेला या सगळ्या डिस्ट्रॅक्शन पासून वेळ मिळाला तर मराठी वृत्तवाहिन्या, त्याच्यामध्ये 6 वृत्तवाहिन्या, त्याच्यापैकी प्रेक्षक येतो, म्हणजे विचार करा स्पर्धा किती आहे. आणि यानंतर जेव्हा आम्ही माध्यमांना नावं ठेवत असतो, पेपरला नावं ठेवत असतो, तेव्हा प्रेक्षकांनी सुद्धा, आपण सगळे मान्यवर आहात, म्हणजे ज्याला बालगंधर्वांपासून सगळे म्हणतात माझे मायबाप प्रेक्षक आहात, तर तुम्ही याचा विचार करावा. आणि त्याचवेळी मी या मान्यवरांना सुद्धा ती विनंती करतो. या परिसंवादाच्या शेवटी वस्तुतः इथे परिसंवाद संपत होता, पण मी आयोजकांची परवानगी घेतलेली आहे की एक शेवटची एक पटकन थोड्याशा कमेंट घेतल्या तर मला सुद्धा चर्चेचा फील येईल, नाही तर मला आज जेवण जाणार नाही रात्री. त्यामुळे मी परत एकदा इकडे मंचावरती जातो आणि पहिली कमेंट मी पुन्हा कुबेरांपासून सुरू करतो. त्यांना याच्याबद्दल काही कमेंट करायचे आहे.